शेतकरी मित्रांनो, आपल्या आता पेरू बागेला खतं वगैरे घालून पूर्ण झालेली आहे प्रक्रिया पूर्ण. आणि आता जी काही बेड आपण फोडले होते त्या बेडला माती लावण्याचं काम चालू आहे, म्हणजे खत झाकण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीने ट्रॅक्टर हे खत झाकायचं काम करत असतो, कारण की जर ते उघडं राहिलं तर त्याचा फारसा तेवढा उपयोग होत नाही. म्हणून कोणत्याही फळबागामध्ये आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस आपल्याला ती फळबागाची जी काय आपण खते घालतो, बेसल डोस भरतो, ही पूर्ण माती आड झाली पाहिजे किंवा मातीमध्ये मिक्स झाली पाहिजे. आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि त्याच दृष्टीने आपण आपल्याकडे हे बेड माती लावण्याचं यंत्र आहे आणि ते यंत्रा सहाय्याने आपण काम करत असतो. आणि थोडीफार जरी जागा शिल्लक राहिली तर ती मजूर सहाय्याने पुन्हा आपण ती कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की फळबागामध्ये आपल्याला खूप गरजेचं असतं शेणखत आणि बेसल डोस. आणि तो बेसल डोस व्यवस्थित मातीमध्ये मिक्स होणं गरजेचं असतं. आणि या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये आता पाणी फोडायचं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्या पुढील जी काही कार्यवाही असेल बागेची ती आपण करणार आहेत. आणि शेतकऱ्यांपर्यंत जे जे कामे आपल्या बागेमध्ये होतील पेरूच्या ती पोचवण्याचं काम करणार आहे, कारण की पेरू शेती असेल किंवा फळबागाची इतर शेती असेल ती अनुभवाच्या जोरावर आपण करत असतो. आणि अनुभवाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. म्हणून त्या पद्धतीने नियोजन करणार आहोत. आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन करत राहिलो तर आपल्याला चांगली क्वालिटीचा आणि गुणवत्तेचा माल आपल्याला निश्चितपणे काढता येणार आहे आणि बाजारपेठेमध्ये पोचवता येणार आहे.